कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डार्लिंग, काय एवढ्या रात्री कुठे निघालीस? सुपर्णा, तुला विचारतोय मी काहीतरी, कुठे चालली आहेस तू? रवी सोड, मला जाऊ दे। पण सांग तर, कुठे चालली आहेस तू? रवी, मला अरे काय वेडेपणा चालवलायस तू? काय आहे? सुपर्णा, काय आहे तुझ्या डोक्यात? मग काय करू मी दुसरं? ज्या भावनामुळे माझा दादा आणि माझी मम्मा मला सोडून गेले, ती तिथे मस्त मजा करतेय, तिला काहीच फरक पडत नाहीये। उलट तिने माझ्या आनंदीला तिथे ठेवून घेतलंय आणि मी इथे स्वतःला त्रास करून घेऊ? नाही, इट्स नॉट डन रवी। तिला जगण्याचा काही हक्क नाहीये। एक मिनिट, श्रीकांत दादाची लायसन्स गणनी, तुला कळतंय तू काय करायला चालली आहेस? हो, मला कळतंय रवी, मला जाऊ दे। तू वेडी आहेस का सुपर्णा? आर यू आउट ऑफ युअर माइंड सुपर्णा? त्या भावनाला मारून तुझे दादा आणि मॉम परत येणार आहेत? आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स. तुझी सिच्युएशन कळतीये मला, बट दिस इज नॉट द सोल्युशन. हे बघ, आपल्याला जे काही करायचंय ते पूर्ण विचार करून करावं लागेल. तुला कळतंय का? मला जस्टिस हवाय रवी, जस्टिस। मिळेल, मिळेल, पण त्यासाठी हे करणं दॅट्स नॉट राईट. हे करून दादा आणि मॉम परत येणार आहेत का? नाही ना. उलट तू जेलमध्ये जाशील. मला फक्त तिला संपवायचंय, मला बाकी कुठल्या गोष्टींचा फरक नाही पडत। पण मला पडतो ना. त्यात तू जर अशी वेड्यासारखी वागलीस तर पोलीस तुलाही कस्टडीमध्ये घेतील, मी एकटा पडीन. हा आपला संसार आहे सुपर्ण. आणि सेकंडली, त्याहूनही महत्वाचं आहे की आता श्रीकांत दादा नंतर आनंदीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे. Just trust me. I will take care of everything. तू चल, आज चल. चल रवी, चल. सोड मला। नाही, चल. मी तुला सांगितलं ना, मला नाही झोपायचंय। पण बस बस. हे बघ, मला सगळं कळतंय, पण आत्ता तू शांत होणं गरजेचं आहे. प्लीज आनंदीचा विचार कर. आणि आता तुला रेस्ट मिळणंही गरजेचं आहे. सो प्लीज झोप, प्लीज. चल झोप. हॅलो. तर काहीही ठीक नाहीये. मी काय इमॅजिन केलं होतं आणि काय होतंय.
अपर्णाचा मेलोड्रामा संपतच नाहीये. आय एम सो फेड अप. आता बघू या सगळ्या गोष्टी आमच्या नावावर कधी होत आहेत ते. त्यासाठी आधी तिने डेथ सर्टिफिकेट बनवायला हवं ना, पण नाही. तो टॉपिक जरी काढला तरी मॅडम रडायला लागतात. एनिवे, सगळ्यात आधी तर हे शोधावं लागेल की प्रॉपर्टीमध्ये कोणाचा किती हिस्सा आहे. हे घर, बिझनेस फक्त श्रीकांतच्या नावावर होतं का अजून कोणाचा शेअर आहे यात. मग पुढच्या स्टेप्स. बट वन थिंग इज फॉर शुअर, हे सगळं मी एकटा करू शकत नाही. आय नीड यू टू कम हिअर. ओके, लवकर. बाय. अरे सावकाश सावकाश. काय गोंधळ चालवला यांनी. असू दे ग. आई किती छान खेळत आहेत ना ही दोघं. याचसाठी मुली हव्या असतात हा घरात. नाहीतर आपला वरद चित्र काढत एका कोपऱ्यात बसलेला असायचा, नाही तर मित्रांबरोबर बाहेर तरी असायचा. हो ना, छानच खेळत आहेत. ही आल्याने घराचं कसं गोकुळ झालंय ना आई. अगदी बरोबर बोललीस पण. हे सगळं आईमुळे झालंय. आईनेच त्यांना सगळ्यांशी बोलायला लावलं, ओळख वाढवायला लावली. म्हणून तर आता त्या घरात रुळल्यात बघा ना कशा. खरंच किती आनंदात दिसते बघ ना. तिच्या या आनंदाला कुणाची दृष्ट नको लागू दे बस. अगं आनंदी, काय काय झालं? काय बरं काय केलं तू? अरे काय नाही काय नाही काय नाही. हे कोणी फोडलं? हा, तू फोडलंस? अरे यार, आधीच बाहेरच्यांना घरात आणा, त्यांचे वाढलेले खर्च सहन करा. ही चॉकलेट देऊन पैसे उधळते. अरे कितीचा होता तो फ्लॉवर पॉट? सॉरी मामा. हे मला मामा म्हणायचं नाही आणि सॉरी अजिबात बोलायचं नाही. सॉरी म्हणणं सोपं असतं. दादा, अरे बास ना. जे काही झालं ते चुकून झालंय. अरे काय चुकून झालंय? महागात आपल्याला पडतंय ना. आणि तुला किती वेळा सांगितलं की तिला सोडून ये तिच्या घरी. तिच्या घरी तिला जितक्या चुका करायच्या तितक्या करू दे, पण नाही. अरे बाबा, तू जरा शांत. घाबरेल ना पोर. आणि ती काही इथे खायला किंवा तुझ्यावर भार व्हायला आलेली नाहीये. ती भावनासाठी आली आहे, तिच्या मानलेल्या आईसाठी आली आहे. काय अर्थ असतो आई मानलेल्या नात्यांचा? हा, त्या व्यंकीला आणलाय, आता हिला आणलंय. धर्मशाळा काढा. दादा, तुला फ्लॉवर पॉटचा त्रास झालाय ना, मी नवीन आणून देईन ना तुला. नवीन दे, आणून दे. कमीत कमी 500-550 रुपयाचा असेल. जा आणून दे. आता कशी आणणार तू? त्यापेक्षा पैसे दे. दे 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 पैसे दे. नाही दादा, फ्लॉवर पॉट तुटलाय ना, मी तसाच फ्लॉवर पॉट शोधून आणेन. पण पैसे नाही देणार. भावा बहिणीच्या नात्यात मी पैसे मध्ये नाही आणले. वा, असं बोलून मलाच वाईट ठरव. मलाच वाईट ठरव तू. हेच करतेस तू. संतोष, मामा, तुला मारणार ओरडायचं तो ओरड, पण माझ्या भावना यायला नको. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.